ओम नमो नारायणाच्या जयघोषात तीर्थक्षेत्र पुसेगावच्या श्री सेवागिरी महाराजांचा 77वा रथोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला। यावेळी सेवागिरी महाराजांच्या समाधीचे मठाधिपती परमपूज्य सुंदरगिरी महाराज, खासदार उदयनराजे भोसले, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आमदार महेश शिंदे, आमदार शशिकांत शिंदे, भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, ट्रस्टचे अध्यक्ष डॉक्टर सुरेश जाधव, विश्वस्त रणधीर जाधव, संतोष जाधव, संतोष वाघ, सचिन देशमुख आणि गौरव जाधव यांच्यासह महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश या राज्यातील लाखो भाविक उपस्थित होते। सकाळीच विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये श्री सेवागिरी महाराजांच्या संजीवन समाधीची विधिवत पूजा करून त्यांच्या पादुका रथामध्ये ठेवण्यात आल्या। त्यानंतर खासदार उदयनराजे भोसले, मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मंत्री जयकुमार गोरे, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आमदार महेश शिंदे, आमदार शशिकांत शिंदे यांच्या हस्ते रथाचे पूजन करण्यात आले आणि रथोत्सवाला सुरुवात करण्यात आली। मंदिरापासून मानवी साखळीच्या मदतीने ओढत हा रथ गाव प्रदक्षिणेसाठी बाहेर काढण्यात आला। रथोत्सवाच्या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सातारा पोलिसांकडून या रथोत्सवाच्या परिसरात पोलिसांचा मोठा चोख असा बंदोबस्त ठेवण्यात आला। श्री सेवागिरी महाराजांच्या रथोत्सवामुळे तीर्थक्षेत्र पुसेगाव नगरी भाविकांनी गजबजून गेली होती। पुसेगाव नगरीत सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळत होते। सेवागिरी महाराज की महाराज की परम पूज्य सद्गुरु श्री सेवागिरी महाराज की रथपूजनाचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे। तरी ज्या भाविकांना त्याच पद्धतीनं मठाधिपती सुंदरगिरी महाराजांच्या शुभहस्ते आदरणीय चंद्रकांतजी देवी साहेबांचे सन्मान रयत शिक्षण संस्थेचे सुंदरगिरी महाराजांच्या परमपूज्य सेवागिरी महाराजांच्या या संजीवन समाधीचा रथोत्सव आहे, 77वा रथोत्सव आहे आणि त्यानिमित्तानं मला इथं सहकारी आमदार मान्य महेश दादा आणि ट्रस्टचे डॉक्टर साहेब आपले सुरेशजी जाधव आणि सर्वांनी बोलवलं त्याबद्दल त्यांचे आभार मानतो। सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद घेऊन महाराष्ट्रात पुढं काम करण्याला सुरुवात ही तुम्ही सगळ्यांनीच केली आहे आणि नक्कीच आज ज्या जबाबदाऱ्या राज्यामध्ये मंत्री म्हणून माझ्यावर दिल्यात त्या जबाबदारीच्या माध्यमातून आणि माझ्या विभागाच्या माध्यमातून या देवस्थान आणि पुसेगाव गावासाठी जे काही सुविधा देता येईल तो प्रयत्न माझा राहील। थोडंफार आता जी चर्चा झाली की रिंग रोडच्या बद्दल काहीतरी निर्णय झाला पाहिजे, कारण त्यासाठी पण मी महेश दादा आणि आम्ही प्रयत्नशील राहू। माझी विनंती हीच आहे की ग्रामस्थांनी पण आम्हाला सहकार्याची भूमिका घ्यावी, कारण नुसतं एकतर्फी काम होऊ शकत नाही। सर्वांनी सहकार्य केलं तर स्पीडनं हे काम होऊ शकतं आणि नक्कीच महेश दादांबरोबर दादांच्या मार्गदर्शनाखाली आमदार म्हणून ते इथं काम करतात, त्यामुळे त्यांना बरोबर घेऊन हा प्रश्न जो आहे तो लवकरात लवकर आम्ही संपवू।